तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ मी कढई ठेवली बघा तापायला. हे बघा तुम्ही पाहू शकता, प्रेस दिलं. हे बघा तुम्ही बघू शकता, जिरी मोहरी. हे मी मस्त स्वच्छ पेरू धुवून घेतला बघा. पातळ चिरलाय बघा, पिंक कलरचा पेरू बघा. कढीपत्ता मस्त मी असं ना वेगळी तुम्हाला काय तर फोडणी दाखवते बघा. आता वेगळं काय तर तुम्हाला दाखवते बघा पेरूचं कसं करून खायचं. तर तुम्ही असं खाऊ शकता तुम्ही करून. वेगळ्या पद्धतीची तुम्हाला दाखवते भाजी मी. तेल संपले अहो, हाय त्या तेलात मी करायला लागले. थोडंच तेल आहे, हाय त्या तेलात तेवढ्यात पण करायचं. बघा तुम्ही बघू शकता, तेल तापत आहे. तापलं तेल. आता जिरी मोहरी लो करते, यस करपार नाही पाहिजे. हे बघा कढीपत्ता, कढीपत्ता लगेच ह्याच्यात तुम्हाला दाखवते. हळद हे टाकते. आता पेरू टाकलं. चवीपुरतं तिखट. बघा तिखट तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच घ्या. अजून तांबडं, अजून एक मटण मसाला थोडासा. तुम्ही जे टाकता ते टेस्टेड बघा. चवीपुरतं मीठ. हे बघा तुम्ही बघू शकता. आता सगळं असं हलवायचं बघा. तुम्ही करून बघा, इतकं सुंदर लागतं नाही खायला. हिंग पण टाकतात बरं का, पण आमच्याकडे हिंग नाही आहे. वेगळी नवीन पद्धत आहे ही. जरा मी धरून स्वतः करते बघा. हे बघा तुम्हाला एका प्लेटमध्ये दाखवून आहे. 5 मिनिटं राहू द्या त्याच्या गॅसवर. राहू द्या, असं प्लेट झाकून ठेवायचं. हे बघा बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते मी नवीन पद्धत बनवते बघा. मी मनानेच करते, मी कोणाचं बघत नाही काय नाही, मी मनानेच. तुम्ही हे करून बघा किती टेस्टेड लागतं बघा. तुम्ही आवडलं का तुम्हाला माझ्या पेरूचं आहे बघा. भाजी कशी केली मी पेरूची, किती साधी सिंपल आहे बघा. तुम्ही कांदा बिंदा काय टाकायची गरज नाही, लसूण टाकायची नुसतं. जिरी मोहरी तोंडाला चव आणण्यासाठी आपण करू शकतो. तुम्ही थोडी साखर पण टाकू शकता बरं का, तुम्हाला टाकायची. पण मी नाही टाकली, साखर पण टाकते. तुम्हाला हे माझी पेरूची भाजी आवडली असेल ना, तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.